हॅलो फ्रेंड्स अँड फॅमिली, मी शिशिर आणि हा सर्वेश. आम्ही आमच्या फॅमिलीसोबत निघालो आहोत गोव्याला. सो काल आमची ट्रेन होती कुर्ल्यावरून 12:50ची. ती आता कणकवलीला पोचली आहे. 1 तास लेट झालेली आहे. 2 तास लेट आहे. अच्छा 2 तास आहे का? बापरे. आताचा टाईम झालेला आहे 9:36. आणि तुम्ही बघू शकतात आमचे सगळे कुंभकर्ण झोपेत आहात. आणि हा तर भेटूया दुसऱ्या फॅमिलीसोबत. हे आमचे दुसरे फॅमिली मेंबर्स. त्यांची सगळ्यांची झोप झालेली आहे आणि सगळे यायची वाट बघत आहात. चहाची वाट. आणि हे बाकीचे मेंबर्स हे पण लेट झालेले आहेत, त्याच्यामुळे त्याची वाट बघत आहात. तर भेटूया आता आपण मडगावला. तुम्ही बघू शकता सकाळचे 10:30-11 होत आलेले आहेत, तरी पोरं उठलेली नाही आहात. त्यांना उठवायला खास 2 माणसं आलेली आहेत इकडे. गुड मॉर्निंग शेव. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग बोल ना. अरे रील करायचे ना. होय बोल ना गुड मॉर्निंग. हे रील बोलून वाटलं होतात रे ना, कुठे नेऊन फायदा. पादला या इकडनं आवाज आला. ए उलटा कसा आवाज येईल? अरे आला कुठं? तो असा आहे. मला आला आवाज, ह्याच्यात पण आला. हा मग हाच तो उडता पंजाब. चला बाय बाय. जमा झाली. अच्छा ते पूर्ण मिक्स नाही झालंय म्हणजे. तुझं पण टाकायच्या खाली. ट्रेन लेट असल्या कारणाने सगळ्यांचा टाइमपास चालू आहे. हॅलो. तर आम्ही आता मडगावमध्ये पोचलेलो आहोत. ट्रेन आमची खूपच लेट झालेली आहे. आता ऑलमोस्ट 12:50 झालेले आहात. आणि आता आम्ही गौरीला भेटणार आहोत. आय थिंक गौरी 1 नंबरला आहे. तर भेटूया थोड्या वेळात. गौऱ्या भेटी. हॅलो. कडक होणार असेल तर आम्ही आता बसमध्ये बसलेलो आहोत. मडगाववरून आम्ही बस केलेली आहे. ती आमच्या Airbnb मध्ये जाणार आहे. आणि यांचं डिस्कशन चालू आहे की कोणाला किती प्रेशर आलेलं आहे. तुम्ही ऐकू शकता. ट्रिपची स्टार्ट शीनी नका करू यार. अरे शी केवढा महत्वाचा आहे. खूप महत्वाचं आहे ना. केळं घेऊन ठेवा. शी होईल बरोबर. शुभम केळावाला पुढेच बसलाय. केळावाला तो उतरतो. हॅलो. तर आम्ही आमच्या स्टेजजवळ पोचलेलो आहोत. आम्ही Airbnb वरून बुक केलेलं आहे. तुम्ही बघू शकता ते 2 स्टे आहेत आमचे तिकडचे आणि हा एक इकडचा Airbnb तुम्ही बघू शकता आमचा. Very nice. Oh my god. 3 आहेत. हॅलो. तर आम्ही आमच्या Airbnb
फ्रेश वगैरे होऊन आता इकडे आलेलो आहोत. आमच्या बाजूलाच एक व्हेज डिलाईट म्हणून व्हेज रेस्टॉरंट आहे. ते आम्ही सध्या लंच करण्यासाठी आलेलो आहोत. आता लंच करून झाल्यानंतर आम्ही आलेलो आहोत काबू दे रामा फोर्टला. तिकडनं 40 मिनिट्सचा ड्राईव्ह होता, 40 to 45 मिनिट्सचा. त्याच्यानंतर आम्ही आलो आहोत काबू दे रामा फोर्टला. आम्ही पोचलेलो आहोत काबू दे रामा फोर्टला. माहिती नक्की काय आहे. एक छोटंसं चर्च आहे. पेपा पिग. मी आता बीचवर चाललेलो आहोत. तुम्ही व्ह्यू बघू शकता. वो सुपर. नाहीये शॉर्टकट ऍक्च्युली तो. ते बघ करतायत. हो मग तर तेच बघितलं. पण त्याचा एंट्रन्स कुठून आहे? इथून आहे. काय मस्त बीच आहे ना. पहिला उत्सव मूर्ती आलेला आहे आपला. नंतर लाईनीत सगळे येत आहेत. चल चल आम्ही तिकडे बघून येतो. देसी बॉय सुंगली के बुंबुले तुम्ही काबू दे रामाच्या साईडला कायाकिंग सुद्धा करू शकता. तिकडे तुम्ही बघू शकता. गाडी वाईट आहे तुझं. हो चला चला. आम्ही आता 12 वाजेची वाट बघत आहोत. कारण श्वेताचा बर्थडे आहे आता आणि तिला आम्ही बाहेर ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता. मी हुशार आहे ना. चला किती वाजले? चालू आहे व्हिडिओ. किती वाजले? चला 57. चला 12 वाजले. थँक्यू. कॅन्डल गोरी. फोटो
फोटो काढा गुड मॉर्निंग. तर काल रात्री आम्ही 12 वाजता श्वेताचा बड्डे सेलिब्रेट केला. आज सगळे 9:30 वाजलेले आहेत आणि सगळे रेडी आहेत. आज बस ड्रायव्हरची वाट बघतोय आम्ही. तुम्ही बघू शकतात. ह्यांनी आय गेस काहीतरी आम्हाला कोण सारखं गिफ्ट आणलेलं आहे. वाव. त्यांना हे काहीतरी भेटलेलं आहे. मला माहित नाही काय भेळ आहे आय गेस. थँक्यू. ब्रेकफास्ट करायला आलेलो आहोत आम्ही आणि सगळ्यांचा गोंधळ तुम्ही बघू शकता. आम्ही आता शांतादुर्गा मंदिरात आलेलो आहोत. मंदिरा आतील परिसर तुम्ही बघू शकता. फुलांचं खूप अप्रतिम डेकोरेशन केलेलं आहे. देवळाच्या बाहेर जी जत्रा लागलेली आहे तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये हे काहीतरी खेळत आहात. खाली पडले तर डिसअपॉइंटमेंट. नेक्स्ट खाली मारायचं. खाली पाय जोरचे पाय खालच्या तिथं खालच्या. कसं काय होईल ना आता. आयुष बाजूला शो. रिसेट कोणाचे काय पडलेले नाही. बोटचे आहे ना. आता कोण आहे. लतिका. कोण लतिका. ठीक आहे बेटर लक नेक्स्ट टाइम. नाही प्रेशर शांतादुर्गा नंतर आपण आलेलो आहोत मंगेशी टेम्पल मध्ये. मूर्ती पण काढून टाका.
कोकम थोडं कोणतं ना? परफॉर्म परफॉर्म तसं नाहीये. एक मिनिट तो एक पाय आम्ही रिट्स क्लासिकमध्ये आता लंच करायला आलेलो आहोत. ये चौनक है क्या? वो भी आपका ही है संजय वाला. थाळीवाला लंच आलेला आहे आमचा. सगळ्यांची थाळी. चपाती येत आहेत सगळ्यांना चपाती मिळणार. हॅलो गाईज, लंच नंतर आम्ही पहिले आमच्या स्टेच्या इकडे गेलो, फटाफट चेंज केलं आणि आता आम्ही आलेलो आहोत वारका बीचला. बर्थडे वगैरेची हालत बघा. सब कॅप्चर हो रहा है. हे कुठे गेले? ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन चालू आहे. लास्ट टाइम काय एक चांगला पीस काढायचा होता. एक ती सुरी चांगली आहे. काय काय केलंय रे? ह्याच्याने कामाला गुड मॉर्निंग. शेवटचा दिवस आहे. आता आम्ही निघालो आहोत नाश्ता करायला. सगळे रेडी आहात? रेडी आहेत सगळे. फोटोग्राफी चालू आहे एका साईडला आणि आता आम्ही ह्याच्यानंतर जाणार आहोत नाश्ता करून थोडीशी शॉपिंग, देन मग लंच करून बीचवर. टाटा. लव ऑफ हॉलिडे दिवस 3रा. ब्रेकफास्टसाठी आम्ही सगळे निघालेलो आहोत. डोना रोसा एक रेस्टॉरंट आहे त्या ठिकाणी. टाटा भेटूया ब्रेकफास्टला. ब्रेकफास्ट चालू आहे सगळ्यांचा. काजूची शॉपिंग चालू आहे. आम्ही आलेलो आहोत गोवन चित्रा म्युझियममध्ये. मध्ये व्हिडिओग्राफी अलाउड नाही आहे, पण आम्ही फोटो काढायचा प्रयत्न करू. बाय बाय. येलो तिथे थोडंसं आहे, परत तिथे रेड आहे. म्हणजे थोड्याच भागातच राहा. सांगते पहिले, ऐकलं का? हो हो. हां, ते तू लक्ष ठेव. वारका बीचवर आलेलो आहोत आम्ही. लास्ट डे आहे आज.
कसं कसं खूप वाईट आहे सगळं व्ह्यू ना. होय कसा होता एक्सपिरियन्स? हां कसं वाटलं? लंच आलेला आहे, सॉरी डिनर आलेला आहे. मॉर्निंग लास्ट दिवस आणि मी चालली. आणि गौरी चाललेली आहे, कॅब येते आहे आता. तिचं फोटो सेशन चालू आहे. तर आम्ही निघत आहोत आता ब्रेकफास्टला. मस्त दिसतंय शिशिरा, मला पण खूप आवडले. हा पोलरॉइड ऍक्च्युअली त्याला दाखव. कोणाला दाखव? हां फुल फॅमिली पोलरॉइड दिसतंय. सो क्यूट. आम्हाला बघू दे. फोटोग्राफी चालू आहे. गौरीची कॅब आलेली आहे आणि गौरी निघत आहे आता एअरपोर्टसाठी. ऍक्च्युअली नाही घेतली पाहिजे. आणि पुढेच अरे अरे बापरे, गौरीची विदाई चालू आहे. प्लेन पण नीट चालू. काढा. चला निघा. ती सांगेल मी घरून जाते ते बरं आहे. नवऱ्याला जास्त त्रास नको देऊ. आपलं काय बोलणं झालं का? शेवटचा लंच गोव्यामध्ये. मदर्स रेसिपीमध्ये सगळे फोटो काढतायत आता. आणि आमच्या ट्रेन सुटलेली आहे मडगाववरून. फोटो काढतोय आमचा. पत्ते घ्यायला चालू झालेला आहे. वाव, ओ माय. आता रत्नागिरीला श्वेताने सगळ्यांसाठी वेफर्स मागवलेले आहेत. खूप मस्त. अजून खाऊन बघितलेले नाही आहेत आम्हाला, कसे मस्त असू शकतात. सँडविच केलेले आहेत. हां, व्हेज केलेले आहेत आणि नॉनव्हेज पण केलेले आहेत. ते आता
ते नाही नाही विचार हा जास्त ना मग घरी आपल्याला आणि ही बर्थडे गर्लची वेफर्स पार्टी देते आहे ती आता सगळ्यांना वाटत आहे. हे बघा हे बघा हे खाता आहेत वेफर्स आणि ही आता सगळ्यांना वेफर्स वाटते आहे. त्यांना जायला आम्हाला कोणता वेफर्स फ्लेवर मिळेल सांगता येत नाही. शेता तू रॅन्डमली एक वॉफल दे असं आम्हाला चूज नको करायला. आम्हाला तू असं रॅन्डमली कोण बघ आहे ते मला चांगलं मला डार्क चॉकलेट किती प्रेम जे आहेत ते मी देते. सिन्नमन वॉफल आहे तिला दोन स्किप करून तिला दिलं तुला कोणता चवला पण भारी आला. होय मस्त रे मिनी आयुषला तर मिळालंच नाही. ते छोटे आपल्याला मी खायला हेच ऑर्डर करतो. मला तर मिळालंच एक नाही. कोणाने गिल्टला होतं ना हा बस होता पण मला मिळालंच नाही अजून. असं तुम्हाला का? नसेल करायचं. नवऱ्याची काळजी. येस